नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. मी आज इथे एक असा ब्रोकेट ब्लाऊज घेतलेला आहे. ते असे बरेच ब्लाऊज पीस आपल्या घरी असे शिल्लक असतात, त्याचा काही वापर होत नाही आहे. तर त्यापासून मी 2 आयडिया घेऊन आलेली आहे. तर तुम्ही पहा आता. तर हा जो पीस घेतलेला आहे वरचा तो 16 बाय 16 इंचाचा आहे आणि त्यापेक्षा तो खालचा जो पीस आहे त्यापेक्षा थोडासा पाऊण इंचाने जरा जास्ती घ्यायचा आहे. तर तो साधारण 18 बाय 18चा असू शकतो. तर इथे असं पायपिंग करून घ्यायची आहे खालच्या कपड्यातून. पूर्ण राऊंडला असं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आपण याचा दुसरा जर कलर लाल कलरचा जर कपडा वापरला, अशा पद्धतीचा वापरला तर देवासाठी आसन वगैरे बनवू शकतो चौरंगाचं. आता हा काळा कपडा तर आपण देवासाठी नाही वापरू शकत, तर याची आपण टेबल मॅट वगैरे म्हणून यूज करू शकतो. असे 4 पीस केले की टेबल मॅट सुंदररित्या होऊ शकते किंवा आपलं स्टूलवर वगैरे ठेवू शकतो. कुठल्याही प्रकारे असा मल्टी पर्पज यूज आहे याचा. तर अशा पद्धतीने याला पायपिंग पूर्ण करायची आहे. पायपिंग चांगली एकसारखी असायला पाहिजे. स्लोली व्यवस्थित शिवून घेतली की फिनिशिंग छान दिसतं अगदी व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आपली ही मॅट तयार होत आहे. आपल्याकडे बरेच ब्लाऊज पीस पडलेले असतात, त्याचा वापर होत नाही आहे. काही ना काही मी आयडिया अशा दाखवत राहते. आणि परवाच मी छोटंसं पाऊच बनवलं होतं. त्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू आपल्या इथे तिथे पडण्यापेक्षा आपण त्यामध्ये व्यवस्थित सेट करून ठेवू शकतो. थोडीशी मेहनत ठेवली की सगळं व्यवस्थित होतं. तर इथे अशा पद्धतीने ही मॅट तयार झालेली आहे. तरी आपण टेबल मॅट म्हणून पण यूज करू शकतो. जर कलरमध्ये लाल कलरची जर वापरतो देवासाठी मंदिरात किंवा चौरंगावर वगैरे ठेवू शकतो चांगले फ्रिल वगैरे लावून. तर दुसरी आयडिया माझी अशी आहे, तोही पीस आपला 16 बाय 16चाच आहे घेतलेला. तर याला आपण 4 पदरी घडी घालायची आहे. तर इथे साईडने आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने 4 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर आपल्याला हा बॉक्स कट करून घ्यायचा आहे पुढचा. तर परत पाहू शकता 4 बाय 2 इंचाचा हा बॉक्स आहे. आपल्याला समोरची साईज कट करायची आहे. तर ते अशा शेपमध्ये आपल्याला परत तिथे प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं स्टिच करून घ्यायचं आहे साईडनं. कॉर्नरला मी स्टिच करून घेते आहे थोडी थोडी. आणि इथं आपल्याला अस्तर येणार आहे, त्यामुळे मी संपूर्ण स्टिच केलेलं नाही आहे सगळं. तर असा प्लेन परत एक पीस घेतलेला आहे मी. तर याला पण आपण थोडं मार्जिन सोडून साईडनं आपण कट करून घेणार आहोत. संपूर्ण साईडनं शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं 1 पाऊण इंचाचं मार्जिन सोडून हा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे सगळ्या साईडनं. आणि कॉर्नरला असे कट्स द्यायचे आहेत.
हे कट्स दिल्यानंतर आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची आहे परत. इथे आपलं संपूर्ण पायपिंग करून झालेलं आहे. तर आपल्या इकडे कॉर्नर जोडून घ्यायचे आहेत चारही. तर इथे आपला हा बॉक्स तयार झालेला आहे. तर याला आपण वेलक्रो लावून घेणार आहोत. तर हा बँगल बॉक्स कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर ही आयडिया कशी वाटली छान कमेंट करा आणि चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.